केतन खूप श्रीमंत होता, तरी घरच्यांच्या पसंतीच्या मुलीसोबत साखरपुडा करून तिच्यावर मनापासून तो प्रेम करत होता. सिया मात्र अजूनही दुसऱ्याच मुलावर म्हणजे चेतनवर जीवापाड प्रेम करत होती. चेतन म्हणत होता, चल पळून जाऊन आपण लग्न करू, पण सिया नको म्हणत होती. सिया म्हणेल तसेच चेतन करत होता आणि त्या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरला केतनचा निष्पाप जीव. तुझा साखरपुडा झाला, आता प्री वेडिंग शूट करणार, लगेच लग्न. चेतन निराश होत होता. प्रियकराला समजावत त्याला भेटून मग सियाने घेतला एक असा निर्णय ज्यानं सर्व काही संपवलं. देशभरात चर्चेत असलेलं केतन अगरवाल हत्याकांड पूर्ण प्रकरण एकदा ऐकाच. कसे भेटले चेतन सिया, का ठरलं तिचं लग्न, तिच्या घरच्यांनी का 20 वर्षीय मुलीचं लग्न इतका लवकर ठरवलं, त्यांना मुलीच्या प्रेम प्रकरणाबद्दल आधीच माहिती होतं का? चला जाणून घेऊया. ही घटना सुरू होते एका साध्या आनंदी क्षणापासून. दिवाळीचा सण होता. प्रकाश, आनंद आणि उत्साहाने भरलेली ती रात्र. एका ओळखीच्या सर्कलमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अनेक तरुण तरुणी एकत्र आले होते. हसणं, गप्पा, संगीत आणि लाईट्स यामध्येच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीत काही विशेष नव्हतं, फक्त ओळख झाली. पण कधीकधी आयुष्यातील मोठे वळण अगदी साध्या क्षणांपासूनच सुरू होतात, हे त्यांना तेव्हा कुठे माहिती होतं. त्या भेटीनंतर हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरू झालं. सोशल मीडियावर चॅट, फोन कॉल्स, अधूनमधून भेटी. मैत्री वाढतच गेली. चेतनचे पूर्ण नाव चेतन बाबूलाल चौधरी असून तो सुमारे आता 23 वर्षांचा आहे. त्यानं BBAचे शिक्षण घेतले आहे. तो एक चांगला क्रिकेटपटू होता आणि मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. चेतन हा प्रसिद्ध व्यावसायिक बाबूलाल चौधरी यांचा मुलगा आहे. त्यांच्या कुटुंबाचा ड्रायफ्रूट्सचा व्यवसाय असून पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात त्यांचे दुकान आहे. विशेष म्हणजे सिया आणि चेतन या दोन्हीही कुटुंबांची दुकाने एकमेकांच्या जवळच असल्यानं दोन्हीही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती. मात्र त्यांच्या प्रेम संबंधाबद्दल घरच्यांना काहीच माहिती नव्हती. सिया आणि चेतनच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघंही एकमेकांच्या जवळ येत गेले. त्यांच्या नात्यात आकर्षण, आपुलकी आणि एकमेकांशिवाय राहू न शकण्याची भावना निर्माण झाली. दोघांचीही दुकाने जवळजवळ म्हणून नेहमीच ये-जा व्हायला लागली. पण अजूनही त्यांचं हे प्रेम उघड नव्हतं, ते अजून लपवलेलं होतं. घरच्यांना, समाजाला काहीच कल्पना नव्हती. सगळं काही गुपचूप यांच्यात सुरू होतं. पण नेहमीच चेतनसोबत बाहेर फिरणं, बोलणं हे घरच्यांना पटत नव्हतं. त्यात चेतन आणि सियाच्या नात्याबद्दल त्यांच्या कानावर बाहेरून पडलं. कारण चेतन सियाच्या भावाचा मित्रही होता आणि म्हणूनच मुलीचं लग्न योग्य वयात योग्य मुलासोबत करून टाकलेलं बरं, असा निर्णय घरच्यांनी घेतला. तेव्हा केतन अगरवाल आपलं शिक्षण पूर्ण करून घरी आला होता. त्याच्यासाठी ही मुलगी शोधण्याचं काम सुरू होतं. केतन आणि सियाचे घरचे जवळजवळ 35 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे लगेचच त्यांनी आपलीच मुलगी केतनसाठी सुचवली. केतन आणि त्याच्या घरच्यांना सिया आवडली. मला इतक्यातच लग्न करायचं नाही, सिया घरी सांगत होती. पण तुला असं घर, असा नवरा पुढे जाऊन मिळणं शक्य नाही. तुझं कल्याण होईल असं घरच्यांनी तिला समजावलं आणि त्यांच्या प्रेशरमुळं ती लग्न करण्यास तयार झाली, असं तिनं सध्या पोलिसांना जबाबामध्ये सांगितलं आहे. तुझ्यावर काही प्रेशर आहे का? तू खुश आहे का? तुला केतन आवडला का? अनेक प्रश्न तिला केतनच्या घरच्यांकडून तेव्हा विचारले गेले. तिनं चेहऱ्यावर हसू ठेवत लग्नाला होकार दिला. माझ्यावर कसलाही दबाव नाही, असं ती घरच्यांना म्हणाली. म्हणजे सियाच्या आयुष्यात आता एक मोठा बदल घडणार होता. तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न केतन अगरवाल नावाच्या मुलासोबत तेव्हा ठरवलं होतं. केतन हा सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगल्या कुटुंबातून आलेला मुलगा होता. त्यांचं कुटुंबही व्यवस्थित आणि प्रतिष्ठित होतं. त्यामुळेच सियाच्या घरच्यांना हे नातं योग्य वाटलं
आणि त्यांनी साखरपुड्याची तयारी देखील सुरू केली. सियासाठी हा निर्णय सोपा नव्हता. तिचं मन चेतनकडेच होतं, पण घरच्यांच्या विरोधात जाण्याची तिच्यात हिंमत होत नव्हती. समाज, कुटुंब आणि परिस्थिती यांच्यात अडकलेली सिया शेवटी साखरपुड्याला होकार देते. साखरपुडा होतो. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं, पण त्या आनंदामागे एक मोठं गुपित दडलेलं असतं. केतनला सिया आणि चेतन यांच्यातील नात्याची काहीच कल्पना नव्हती. त्याला वाटत होतं की ते दोघंही फक्त मित्र आहेत, त्यांच्यात काहीच नाही. आणि असतं तर सियाने माझ्यासोबत लग्नास होकार दिलाच नसता. त्यामुळे तो सियावर विश्वास ठेवत होता. तो तिच्यासोबत आयुष्याची स्वप्न पाहत होता. त्याला हे माहिती नव्हतं की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका त्याच्या सर्वात जवळच्या लोकांमधूनच येणार आहे. दुसरीकडे सिया आणि चेतनचं नातं अजूनही सुरूच होतं. साखरपुड्यानंतरही त्यांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही. उलट परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत गेली. त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला की आता पुढे काय. इकडे नेहमीच सियाचा फोन बिझी असतो. नेहमी ती आपल्यासोबत भांडण करते, आपल्यासोबत चिडचिड करते. ही तक्रार केतन आपल्या वडिलांकडे करतो. यावर वडील, अजून ती लहान आहे, तिला जास्त कळत नाही, आपण तिला समजून घ्यायला हवं, ती आपल्या नात्यातीलच मुलगी आहे. सगळ्यांनीच समजावलं म्हणून केतनने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचाच फायदा घेत सियानं आपलं अनैतिक नातं बाहेर चेतनसोबत सुरूच ठेवलं. चेतन सियाला आपल्याला पळून जाऊन लग्न करू म्हणू लागला, पण सियाला ते मान्य नव्हतं. घरच्यांची इज्जत जाईल, असं नको करायला, आपण दुसरा मार्ग निवडू, ती त्याला म्हणू लागली. आणि इथून सुरू झाला त्या भयानक निर्णयाचा प्रवास. सिया आणि चेतननं मिळून एक असा प्लॅन तयार केला ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडथळा कायमचाच दूर होईल. तो अडथळा म्हणजे केतन होता. त्यांनी ठरवलं की केतनला त्यांच्या आयुष्यातून हटवायचं, पण ते अशा प्रकारे करायचं की ते अपघातासारखंच वाटेल. हा निर्णय केवळ चुकीचाच नव्हता, तर अमानवी होता. पण त्या क्षणी त्यांच्या डोळ्यावर प्रेमाचं आणि स्वार्थाचं पडसाद होतं. काही दिवसांपर्यंत त्यांनी प्लॅनिंग केलं. कॉल्स, मेसेजेस, गुप्त भेटी, सगळं काही नीट आखलं गेलं. योग्य जागा, योग्य वेळ आणि योग्य पद्धत ठरवली गेली. पण आधी 2 वेळा नियतीनं सियाच्या घातापासून केतनला वाचवलं. त्याच गडावरून आधी जेव्हा तिनं त्याला एकदा धक्का दिला तेव्हा तो एका झाडावर अटकला. वाचून जेव्हा तो आला तेव्हा तू मला धक्का का दिला, त्यानं तिला विचारलं. त्यावर खाली साप होता, तो तुला चावला असता म्हणून मी तुला दूर ढकललं, तुझा जीव वाचवला, ती त्याला म्हणाली. केतननं तिला मिठी मारली, कारण त्यानं स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्या होणाऱ्या या बायकोने आपल्याला मरणाच्या दारात ढकललेलं होतं आणि तो त्यातून वाचला होता. पण सिया आता त्याला वाचण्यासाठी सोडणार नव्हती. तिच्याकडून एकटीकडूनच ते होणार नव्हतं. म्हणून तिनं प्रियकराला पुन्हा फोन केला. त्याला ती भेटली. आपण काय करायचं ते सांगितलं. दोघांचंही प्लॅनिंग झालं आणि चेतनसुद्धा ती गोष्ट करायला तयार झाला. आणि मग आला तो दिवस, 18 जून 2026. सियाने केतनला फिरायला जाण्याचा पुन्हा प्रस्ताव दिला. एक रोमॅन्टिक ट्रिप, थोडा वेळ एकत्र घालवण्यासाठी. केतननं लगेचच होकार दिला. त्याला काहीच संशय आला नव्हता. त्याला वाटलं हा त्यांच्या नात्यातील एक सुंदर क्षण असेल. ते ठिकाण होतं लोहगड किल्ला. उंच डोंगर, खोल दऱ्या आणि सुंदर निसर्ग. पण त्या दिवशी तिथे निसर्गाच्या सौंदर्यापेक्षा जास्त भयानक काहीतरी घडणार होतं. चेतन आधीच तिथे येऊन पोहोचला होता. सगळं काही प्लॅनप्रमाणे चालू होतं. सिया आणि केतन वेगळ्या मार्गाने वर गेले. वरती पोहोचल्यावर योग्य क्षणाची वाट पाहिली जात होती. तो क्षण आला. एक संकेत, एक हालचाल आणि एका क्षणात सगळं काही संपलं. केतनला कड्यावरून ढकलण्यात आलं. एक क्षण आणि एक आयुष्य कायमचं संपलं. खाली पडताना त्याच्यासोबत पडला तो त्याचा विश्वास, त्याची ती स्वप्न आणि एक निष्पाप नातं.
घटनेनंतर सुरुवातीला सगळं अपघातासारखं दाखवण्याचा प्रयत्न झाला, पण सत्य जास्त काळ लपून राहत नाही. पोलिसांनी तपास सुरू केला. CCTV फुटेज, कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग सगळं एकत्र जोडत गेल्यावर चित्र स्पष्ट होऊ लागलं. सिया आणि चेतन यांच्यातील संबंध उघड झाले. त्यांचे कॉल रेकॉर्ड्स, वारंवार संपर्क आणि घटनास्थळी त्यांची उपस्थिती सगळं संशय वाढवत होतं. शेवटी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. आज ते दोघंही आरोपी म्हणून पोलिसांच्या ताब्यात आहेत. तपास सुरू आहे. त्यांचं बघा एकमेकांवर किती प्रेम होतं की आता ते दोघंच एकमेकांवर केतनला धक्का दिल्याचा आरोप लावत आहेत. चेतन म्हणतोय, मी तर दूर उभा होतो, जे केलं तिने एकटीनेच केलं, आणि ती म्हणते त्याची प्लॅनिंग होती. तो म्हणाला म्हणून मी केलं, त्यानेच त्याला लोटलं. काय खरे काय खोटे आता ते त्या दोघांनाच माहिती. पण कायद्याचा निर्णय अजून बाकी आहे. पण एक गोष्ट मात्र इथे स्पष्ट झाली आहे. चुकीच्या निर्णयाने आणि स्वार्थी प्रेमाने एका निरपराध व्यक्तीचा जीव घेतला. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. प्रेम सुंदर असतं, पण ते स्वार्थी आणि चुकीच्या मार्गावर गेलं तर ते विनाशक ठरतं. आईवडिलांनी मुलांच्या आयुष्याचे निर्णय घेताना त्यांच्या मनाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. लग्न हा फक्त एक समारंभ नसतो, तो 2 आयुष्यांचा मोठा निर्णय असतो. त्यामुळे मुलींना त्यांच्या पसंतीनं, त्यांच्या आनंदानं लग्न करण्याची संधी दिली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मुलांनीही आपल्या भावना लपवू नयेत. त्यांनी वेळेतच आपल्या आईवडिलांना खरं सांगितलं पाहिजे, कारण न सांगितलेल्या सत्यामुळेच अनेक वेळा अशा भयानक घटना घडतात. संवाद आणि विश्वास असेल तरच नाती वाचतात आणि आयुष्यही. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो आणि तो तुटला की सगळं काही कोसळतं. केतनसारखा एक निरपराध मुलगा ज्यानं फक्त विश्वास ठेवला, त्याला त्याची किंमत आयुष्यानं चुकवावी लागली. आणि शेवटी उरते ती फक्त एक गोष्ट, एक धक्कादायक सत्य, की कधीकधी आपल्या सर्वात जवळचेच आपल्यासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतात. ही फक्त एक क्राईम स्टोरी नाही, ही आहे मानवी भावनांची, चुकीच्या निर्णयांची आणि त्याच्या भयानक परिणामांची कहाणी. अशा घटना थांबवण्यासाठी समाज आणि कुटुंबाने काय बदल करायला हवेत? प्रेम लपवणं योग्य आहे का, की खरं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे? आता सिया आणि चेतनला काय शिक्षा व्हावी? चेतन पण तितकाच दोषी आहे का जितकी सिया? खाली कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सांगा. त्यांना काय शिक्षा व्हावी ते नक्कीच सांगा. धन्यवाद.